आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचशा प्राण्याबद्दल काही शुभ संकेत तर काही अशुभ संकेत सांगितले गेले आहेत. गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध आपल्या देवतांशी जोडतो आणि ते खरे देखील आहे. प्रत्येक प्राण्यांचा संबंध हा भगवंताशी जोडला गेला आहे. आज आपण मुंगुसाबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला बाहेर जाताना मुंगूस दिसले तर काय केले पाहिजे जाणून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो. मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूचे दर्शन झाल्यासारखे आहे. ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडेल त्या दिवशी आपण समजून घ्यावे की आपला दिवस शुभ जाणार आहे. आपण जे काही काम त्या दिवशी कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार. मुंगूस दृष्टीस पडले की अगदी 1 आठवड्याच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो. कोणत्या कोणत्या मार्गाने पैसे आपल्याला जरूर मिळतात याच मुंगुसाचा एक उपाय आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक उपाय करताना त्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतीच्या काही ना काहीतरी सकारात्मक प्रभाव असतोच. चला तर मग पाहूयात की मुंगुसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय. जर आपण बाहेर जायला निघालो आहोत आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती माती घरी घेऊन यावी. त्यात आपण घरातील थोडी माती मिसळावी व ती वाटी ठेवावी. ती वाटी आपण देवघरासमोर ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा. मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करावा. यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी जावे. यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसतो. आपली अडलेली कामे मार्गी लागतील. आपल्या त्रासापासून आपली सुटका होईल. जी कामे करण्याचा प्रयत्न करत होतो आपण, ज्यात आपल्याला यश येत होते, ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश नक्की मिळेल. सर्व नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टीमध्ये बदलतील. म्हणजे सर्व बाजूने फक्त सकारात्मक प्रभावच दिसून येईल. मातीची वाटी आपल्याला जोपर्यंत देवघरात ठेवायची आहे तोपर्यंत ठेवू शकता व त्यानंतर आपण ती वाटी किंवा माती घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्यावी. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.